are going to learn the subject Science Standard 6 as well. Topic name is Substances in the Surrounding, their states and their properties. Here is topic name is Change of State of Substances and their types of the substances. Next is content. Which contents we have to learn in this topic? Then first one is what is the matter? State of matter, properties of solid, properties of liquid, also properties of gases, and interchangeability of the state of matter, properties of matter and substances and object. Next, then हे जर टॉपिक आपण शिकलो तर त्यांना आपल्याला मॅटर म्हणजे काय हे तर माहिती असायला हवं. सो फर्स्ट वन वी आर गोइंग टू लर्न द मॅटर. व्हॉट इज द मॅटर? विच वे वी कॅन डिफाइन द मॅटर? देन एनीथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस इज कॉल्ड एज द मॅटर. म्हणजे एखादी वस्तू जर आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती काहीतरी जागा काय करते, व्यापत आहे. ॲज लाईक आपण जर 1 किलो साखर घेतलेली आहे ती आपण कोणत्याही ठिकाणी ठेवली तर 1 किलो साखर तेवढीच जागा व्यापणार आहे. दिस इज कॉल्ड एज द मॅटर. नेक्स्ट इज स्टेट ऑफ मॅटर. इज एनीवन नोज द स्टेट ऑफ मॅटर? जर आपल्याला तुम्हाला कोणाला माहिती आहे का की नक्की मॅटरच्या किती स्टेज आहेत? तर आपण पाहूया की फर्स्ट वन इज अ सॉलिड, second one is a liquid and third one is gases. There are the 3 stages of the state of matter. So next there is some properties for the solid. काही गुणधर्म आहेत कशाचे? तर स्थायू पदार्थांचे. स्थायू पदार्थ आपण कोणत्या गुणधर्मांच्या मार्फत ओळखू शकतो? तर they have definite shape. त्यांचा एक ठरलेला असा काय असणार आहे? आकार असणार आहे. as well they have definite mass. त्यांचं मास जे आहे ते पण फिक्स असणार आहे. जसं की आपण या ठिकाणी एखादी वस्तू ही 1 लिटरची घेतलेली आहे, 1 लिटर तेल आपण या ठिकाणी घेतले तर आपण ते अमेरिकेमध्ये जरी गेलो तरी त्याचं जर आपण मास घेतलं तरी ते तेवढंच असणार आहे. मास इज ऑलवेज डिफाइन्ड इन ऑल क्वांटिटीज. as well they have definite volume as well. त्यांचं व्हॉल्यूम जे आहे ते सुद्धा कसं असणार आहे? फिक्स असणार आहे, डिफाइन्ड असणार आहे. देन प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड. तर आपण लिक्विडचे गुणधर्म कशा माध्यमातून ओळखू शकतो? तर दे डू नॉट हॅव डिफाइन्ड शेप. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा स्वतःचा असा आकार नाही. जसं आपण सांगू शकतो आपण जर 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण एखाद्या पात्रामध्ये ओतले तर ते पात्रासारखं ते काय करणार आहे? आकार किंवा शेप गेन करणार आहे. सो वी से दे डू नॉट हॅव द डिफाइन्ड शेप. as well they have definite mass as compared to the solid. They also have a definite mass. as well they have definite volume also. and जसं की आपण पाण्यामध्ये पाहतो पाणी जे आहे ते जास्त जे काय हायर फ्लो असेल त्या हायर फ्लो कडून लोअर फ्लो कडे काय होतं? वाहत जातं. जसं की उताराकडून चढाकडे ते काय होतं? फ्लो होत जातं. as well properties of the gases. आता नक्की वायू पदार्थ जे असणार आहे त्या पदार्थांचे गुणधर्म काय आहेत किंवा ते आपण कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो? तर दे डू नॉट हॅव डिफाइन्ड शेप. जसं की आपण पाहिलेलं आहे की लिक्विड पदार्थांना पण काही नाही स्वतःचा असा शेप नाही किंवा आकार नाही. as compared to the liquid gases also do not have the definite shape. then they have definite mass. जसं की स्थायू पदार्थांचा definite mass आहे as well लिक्विड पदार्थांचा पण definite mass आहे. gases substances also have a definite mass and they do not have a definite volume. जसं की आता आपण स्थायू आणि जे काही द्रव पदार्थ पाहिले त्यांचे व्हॉल्यूम कसं आहे? डिफाइनाइट आहे. बट gases substances shows the property they do not have the definite volume also. then next point is interchangeability of state of substances. इंटरचेंजेबिलिटी म्हणजे आपण याला कसं एक्सप्लेन करू शकतो की एखाद्या अवस्थेचं रूपांतर दुसऱ्या अवस्थेमध्ये, पुन्हा दुसऱ्या अवस्थेचं रूपांतर पहिल्या अवस्थेमध्ये, अशा 3 प्रकारच्या ज्या अवस्था 3 प्रकारचे स्टेट ऑफ मॅटर्स आपण पाहिलेले आहेत. फर्स्ट वन इज सॉलिड, सेकंड इज लिक्विड and third is gases. both three quantities are extend their properties as like there here is temperature can change their state of matter. both the state of matter is depending on the temperature. कशावरती डिपेंडेड आहे? तर तापमानावरती डिपेंडेड आहे. It can change a solid to liquid and liquid to gases and the vice versa as well. त्याच्यामध्ये काय होणार आहे? जसं की आपण पाहू शकतो खाली आपल्याला एक समोर आकृती दिलेली आहे. जसं की काही पदार्थ आहेत की सॉलिड असणार आहे. जसं आपण त्यामध्ये बर्फ घेऊ शकतो. बर्फ हा आपल्याला कोणत्या अवस्थेमध्ये भेटतो की तो सॉलिड अवस्थेमध्ये आहे, तो मेल्ट केलेला आहे, आपण काय केलेला आहे त्याला फ्रीज करून ठेवलेला आहे, तो आपल्याला सॉलिड स्टेट मध्ये भेटलेला आहे. देन आपण त्याला हीटअप करतो. हीटअप केला म्हणजे त्याला काय होणार आहे? त्याचं बॉईल होणार आहे. पाणी हे 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं बेसिकली हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. देन ते पाणी उकळल्यानंतर त्याला काय येणार आहे? वाफ येणार आहे. म्हणजे त्याचं पुन्हा वाफ म्हणजे गॅसेस मध्ये रूपांतर होणार आहे. पुन्हा जर आपण त्या पाण्याला काय केले? मेल्ट केले किंवा फ्रीज करायला ठेवले तर पुन्हा व्हाईस वर्सा ही प्रॉपर्टी काय होत असते? आपल्या त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. दॅट इज द सॉलिड इज कन्वर्टेड इनटू द लिक्विड, लिक्विड इज कन्वर्टेड इनटू द गॅसेस and gases also converted
लिक्विड इनटू द सॉलिड अँड द व्हाईस वर्सा. या पद्धतीने ही इंटरचेंजेबिलिटी ऑफ द सबस्टन्सेस ही प्रॉपर्टी होत असते. देन नेक्स्ट पॉइंट इज प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्सेस. पदार्थ जे आपण तयार केलेले आहेत त्या पदार्थांचे सुद्धा काही गुणधर्म आहेत. कोणत्या गुणधर्मांच्या मार्फत आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो? देन लेट्स सी. फर्स्ट वन इज ब्रिटलनेस. कोणते आहे तर ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे काय आहे? ठिसूळपणा. जसं की आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपल्याला काचेचा ग्लास समोर दिसतो आहे. तो जर ग्लास बेसिकली आपल्या हातामधून जर खाली पडला तर तो ग्लास काय होणार आहे? फुटणार आहे किंवा तुटणार आहे. म्हणजे तो अगदी ब्रेकेबल आहे, ठिसूळ आहे. सो दॅट इट कॅन बी ब्रेक. ऑल्सो वी हॅव टू टेक सम एक्झाम्पल ॲज लाईक अ चॉक. चॉक म्हणजे आपण त्या ठिकाणी खडू घेऊ शकतो. खडू पण हा काय ठिसूळ आहे, त्याचे आपण सहजरित्या दोन भाग करू शकतो. ऑल्सो वी हॅव टेक द एक्झाम्पल ऑफ द ब्रिक. ब्रिक म्हणजे आपण त्या ठिकाणी काय घेऊ शकतो? विटेचे एक्झाम्पल घेऊ शकतो. नेक्स्ट प्रॉपर्टी इज द हार्डनेस. हार्डनेस म्हणजे कठीणपणा आहे. हियर इज एक्झाम्पल इज कार्डबोर्ड. म्हणजे जे काही मोठे कार्डबोर्ड असणार आहे ते जर आपण फाडण्याचा प्रयत्न केला तर ते लवकर आपल्याला फाटत नाही. इज एन एक्झाम्पल ऑफ द हार्डनेस प्रॉपर्टी. ऑल्सो थर्ड वन इज द इलास्टिसिटी. Elasticity means there is a in my hand here is a rubber and I stretch the rubber stretch and also then release them. It gains our is its own shape. म्हणजे त्याने काय केलंय की स्वतःचा पहिला जो आकार होता तो त्याने गेन केलेला आहे. Therefore rubber shows the elasticity property. Next one fourth is the fluidity. फ्लुइडिटी म्हणजे त्याची नक्की फ्लुइडिटी किती आहे? फ्लुइडिटी आपण कशी काढू शकतो? जसं की आपण याच्यामध्ये एक्झाम्पल घेणार आहे. पाणी आहे आपल्याकडे, ॲज वेल आपल्याकडे दूध आहे किंवा आपल्याकडे खीर आहे. याच्यामधून फ्लुइडिटी प्रॉपर्टी कोण जास्त दाखवेल? जसं की पाणी लवकरात लवकर फ्लो होईल, त्यानंतर दूध कमी प्रमाणामध्ये फ्लो होईल आणि नंतर खीर जी बनवलेली आहे ती अतिशय कमी प्रमाणामध्ये काय होईल? फ्लो होईल. जसं की त्याच्यामध्ये फ्लुइडिटी प्रॉपर्टी आपल्याला समजते. वी हॅव टेक द एक्झाम्पल ॲज लाईक ऑइल, वॉटर अँड द हनी ऑल्सो. देन नेक्स्ट इज द डेन्सिटी. Here is the three glass and some objects are placed into them here and also water in them. There is a density property shows the iron ball have a greater density than the water, so iron ball is sink into the glass. Also there is a wooden ball and the water have a same density, therefore ball also sink and the ball some parts is floats on the water. Then one glass shows the plastic tub. Plastic tub shows the there is some amount of less density, so it can be float on the water. Here is a transparency property. Transparency means काय आहे? पारदर्शकता. आपल्याला आरपार दिसणार आहे. As like we using the spectacles. Spectacles म्हणजे आपण जे काही चष्मे वगैरे वापरतो त्याच्यामध्ये कॉन्केव अँड कॉन्व्हेक्स लेन्स त्याच्यामध्ये वापरलेले असणार आहे. ॲज वेल आपले जे घर आपण बनवतो त्याला पण काचा असतात त्याच्यामधून आपल्याला आरपार दिसत असते. जसे की गाडीच्या वगैरे काचा असणार आहे. हियर इज दिस एक्झाम्पल इज ग्लास. देन सेव्हन प्रॉपर्टी इज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय विरघळणार आहे. विरघळणार म्हणजे आपण यामध्ये शुगर घेतलेले आहे. काही दोन ग्लास दाखवलेले आहेत त्यांचं आपण मिश्रण तयार केले. As like sugar is mixed with water, it's produced their mixture. As like sugar ही कशामध्ये विरघळणार आहे तर पाण्यामध्ये विरघळणार आहे. As like आपण एक दुसरं पण एक्झाम्पल घेऊ शकतो की पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकलं तर मीठ सुद्धा पाण्यामध्ये काय होतं? विरघळतं. हे आहे आपली सोल्युबिलिटीची प्रॉपर्टी. देन नेक्स्ट वन इज सबस्टन्सेस अँड द ऑब्जेक्ट. दिलेला जो काही पदार्थ आहे आणि जी काही दुसरी वस्तू आहे ती आपण कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो? तर ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. म्हणजे प्रत्येक पदार्थ जो तयार होणार आहे तो लहान लहान मॉलिक्युल्स किंवा लहान लहान पार्टिकल्स पासून तयार होतो. देन ऑब्जेक्ट, एखादी वस्तू जी आहे ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ सबस्टन्सेस, ती लहान लहान पदार्थापासून तयार होते. ऑब्जेक्ट हॅव अ स्पेसिफिक शेप आणि या गोष्टीमुळे त्या ऑब्जेक्टला काय मिळतो? एक चांगला असा आकार मिळत असतो. देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट बाय विच वी आयडेंटिफाय देम. अशा पद्धतीने जे काही सबस्टन्सेस आहेत दे हॅव द टू टाइप्स. which of the first one is the natural substances and second is the man-made substances. Then let's see the natural substances. What are the natural substances which we can define it? Then substances available in nature are called as the natural substances. असे काही पदार्थ आहेत जे की आपल्याला निसर्गाने दिलेले आहेत किंवा जे आपल्याला निसर्गामध्ये मिळतात is called as the natural substances. फॉर एक्झाम्पल मध्ये आपण घेऊ शकतो वूल और द कॉटन. जे काही लोकर आहे किंवा कापूस आहे याचं एक्झाम्पल आपण नॅचरल सबस्टन्सेस मध्ये घेऊ शकतो. देन टाइप्स ऑफ द नॅचरल सबस्टन्सेस म्हणजे नैसर्गिक पदार्थांचे टाइप्स कोणते आहेत? तर फर्स्ट वन इज अ बायोटिक अँड सेकंड वन इज अ अबायोटिक सबस्टन्स. बायोटिक म्हणजे काय आहे? जैविक पदार्थ आणि अबायोटिक मध्ये आहे अजैविक पदार्थ. देन होली द नेक्स्ट सबस्टन्स इज मॅनमेड सबस्टन्स. मॅनमेड म्हणजे काय? मानव निर्मित. जे काही निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे त्यावरती मानवाने काहीतरी प्रोसेसिंग केलेली आहे आणि ते आपल्याला मॅनमेड
सबस्टन्सेस मिळालेले आहेत. ॲज लाईक वी गेट द सम एक्झाम्पल. ॲज लाईक आपण जर काय केलेली आहे, खुर्ची तयार केलेली आहे. जसं की खुर्चीचं जे लाकूड आहे ते निसर्गाने दिलेलं आहे आणि त्यावरती प्रोसेस ही मानवाने केल्यामुळं त्याला आपण मॅनमेड सबस्टन्सेस मध्ये कंपेअर करू शकतो. मॅनमेड सबस्टन्सेस which way we can define it, then let's see. Substances produced by processing naturally available substances are called as the man-made substances. निसर्गनिर्मित पदार्थांवर काहीतरी प्रक्रिया करून जी वस्तू आपल्या हातामध्ये येते त्याला आपण मॅनमेड सबस्टन्सेस असं म्हणू शकतो. सम एक्झाम्पल्स आर देयर. पेपर, brick, cement, concrete. Here are the examples. Then I would like to ask some question to you. Is anyone say me the 3 states of the matter? Yes, okay, and thank you for all.